महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। बातमी आहे अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस ताईंसाठी खास। काय आहे बातमी पाहूया सविस्तर। तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करा व पुढील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील। अंगणवाडी सेविकांची आश्वासनावरच बोलवण, हायकोर्टाच्या आदेशाकडे सरकारचे दुर्लक्ष। राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांची राज्य सरकारकडून केवळ आश्वासनाची बोळवण केली जात असल्याचे दिसून आले आहे। विविध मागण्याच्या पूर्ततेसाठी अनेक वेळा आंदोलने करून आणि मोर्चे काढूनही त्यांच्या पदरात आश्वासनाशिवाय काहीही पडलेले नाही। दरम्यान अंगणवाडी सेविका मदतनीसांना अंगणवाडीमधील कामाच्या विविध नोंदी करण्यासाठी आवश्यक ते तंत्रज्ञान म्हणजे मोबाईल किंवा लॅपटॉप पुरवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने वर्षभरापूर्वी सरकारला दिले आहे। परंतु या आदेशानुसार अद्यापही अंगणवाडी सेविकांना नवीन मोबाईल उपलब्ध करून देण्यात आलेले नाही। राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या आदेशाकडे साफ दुर्लक्ष केले आहे। अंगणवाड्यामधील कामाची नोंदणी ऑनलाईन करण्यासाठी अंगणवाडी सेविकांना नवीन मोबाईल दिला जात नसून सेविकांना त्यांच्या स्वतःच्या मोबाईलवरच नोंदणी करण्यास सक्ती केली जात आहे। याबाबत न्यायालयाने आदेश देऊनही सरकारने नवीन मोबाईल देण्यास टाळाटाळ करत आहे। मोबाईलच नाही तर ऑनलाईन नोंदी कशा करणार, असा सवाल जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी केला आहे। नवीन मोबाईल त्वरित देण्यात यावा अशी मागणी या अंगणवाडी सेविकांनी केली आहे। अंगणवाडीमधील कामाच्या नोंदी सुमारे 6 वर्षापूर्वीच राज्य सरकारने ऑनलाईन केल्या आहेत। त्यासाठी सरकारने 6 वर्षापूर्वीच कालबाह्य झालेले आणि त्यावेळी सुद्धा तांत्रिकदृष्ट्या व्यवस्थित नसलेले मोबाईल हँडसेट हे अंगणवाडी सेविकांना दिले होते। हे मोबाईल किमान वर्षभराच्या काळातच पूर्णपणे बंद पडले आहे। त्यामुळे हे मोबाईल सरकारला परत करण्यासाठी मोबाईल वापसी आंदोलन करत हे सर्व मोबाईल परत केले आहे। परंतु सरकारने अद्यापही नवीन मोबाईल दिलेले नाही। त्यामुळे आता अंगणवाडी सेविकांना त्यांच्या स्वतःच्या मोबाईलद्वारे नोंदणी करण्याची तोंडी सक्ती सातत्याने केली जात असल्याचे अंगणवाडी कर्मचारी सभेचे पुणे जिल्हाध्यक्ष नितीन पवार